आणि आता बातमी आहे हिंगोलीतील। हिंगोलीमध्ये आज महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर उमेदवारी अर्ज भरणार आहेत। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरतील। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून नागेश पाटील आष्टीकर समर्थकांसह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत। आपण याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। आपला प्रतिनिधी माधव दिपके आपल्या सोबत आहे। माधव, खरं तर हिंगोलीच्या जागेबद्दल महायुतीमध्ये कुठेतरी तिढा सुरू असताना आता ठाकरे गटाकडून मात्र शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज दाखल केला जाणार आहे। कसं पाहायचं याकडे? नक्कीच आज हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये हे शक्ती प्रदर्शन केलं जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅली जे ते पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघणार आहे। इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ ही रॅली पोहोचताच या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे। त्या ठिकाणी सभा होणार आहे। त्या सभेला जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते यांच्यासह अंबादास दानवे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात हे संबोधित करणार आहेत आणि पुढे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचा नामांकन अर्ज जो तो भरला जाणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मागील अनेक वेळा जे ते महाविकास आघाडीच्या बैठका झालेल्या आहेत, या बैठकामध्ये जयप्रकाश दांडेगावकर यांनी जे ते दांडी मारल्याचं पाहायला मिळालं। यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा जे ते दांडी मारल्याचं पाहायला मिळालं होतं। आजच्या या शक्ती प्रदर्शनात आणि नामांकन फॉर्म भरण्याच्या या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी एकत्र एकजूट होऊन उपस्थित राहतात का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। माधव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।